हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। ओम जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. गजेंद्र मोक्षाचे काणीच्या तरशिली हाका एक भागवतांत तो आमकां एक तात्वीक अर्थ मेळटा. ही सामान्य काणी म्हूण आमी लेखल्या सामान्य काणी एक काणी देवाल एक महिम सांगची तसली एक विशेष काणी म्हूण लेखली विशेष काणी जाल्यार प्रती एक काणीक एक आमगेल्या जिवनाक आमी अळवडसून घेवची तसलें एक तात्पर्य आसता. हें गजेंद्र मोक्षाचें तात्पर्य कसलें म्हूण सांगून पळया. भगवद्गीता, विष्णू सहस्रनाम, भीष्मस्तवराज, अनुस्मृती, गजेंद्र मोक्ष हे पांचरत्न म्हणून घेता. गीता सहस्रनामच्यस्तवराजो हनुस्मृतिः गजेंद्र मोक्षणं चैव पंचरत्नानि भारते. हे पांचरत्न महाभारतांतुले म्हणटा जाल्यार हांगा गजेंद्र मोक्ष खंयचे त्या एक भागवतांत आयला. वरलेले चारय महाभारतांत आमकां मेळटा. आतां गजेंद्र मोक्षाचें तात्पर्य कसलें म्हूण पळया आमी. या त्रिकुटाचल म्हूण म्हळ्यार आमी आमगेल्या शरिराक होलसूं येता. त्रिकूट म्हूण म्हळ्यार काम क्रोध लोभ जो सात्विक राजसीक तामसीक गुणाचें एक शरीर म्हूण लेखचें. आनी ह्यो संवसार त्या शरिरांत जिवना आयला पळय तें संवसार हें आमगेलें त्या गजेंद्रान आसची सरोवर त्रिकूट शरीर त्रिकूट पर्वत शरीर तांतूं भितर आसूचो जीव तो गजेंद्रो आनी संवसार ते त्रिकुटाचल पर्वत त्या आईल ते संवसार सरोवरांत तो आयला म्हूण. ते संवसार म्हळेल सरोवरांत जिवात्मो बायल चेडूं बंधू बांधव म्हूण तो सुखार आसता. खंयच्या संवसारांत जिवात्मो एक बायल चेडूं सकड म्हूण सुखार जीवन काडच्या पळयत पळय त्याच संवसारांत ते जिवात्माक पळोवन घेतची काल काल म्हळ्यार आमी मृत्यू म्हूण येता तोवय आसता. कोण काम क्रोधादी निमती एक ते जीवन करूं प्रयत्न करता की तांकां हे काल म्हळ्यार मृत्यू लागीं आसता. ते आमी म्हणटा पळय एक नक्र मोसळे सिसडी ते गजेंद्राल पांय धरता पळय तशीची तो काल म्हळ्यार आमी काल म्हळ्यार मृत्यूक आमी सिसडी म्हूण लेखुका. ते सिसडी तशीची सुरवेक ते शरिराचे पांय धरता. मागीर केदनाय कशी म्हूण म्हळ्यार एक काल मृत्यू आनी काल म्हळ्यार आमी टायम म्हूण लेखल्यार ताजी निमती पळयाची सुरवेक पांया शक्ती कुंदवता. केदना पांया शक्ती कुंदवतर आसता की आमकां समज चमकू जायना की कुर्ट बागसत की त्या वेळाक आंगांग शिथील जाता की त्या वेळार मृत्यू आमगे लागीं आयला म्हूण आमी लेखुका. केदना गजेंद्रो म्हळ्यार जिवात्मो त्या शरिराक त्रिकूट पर्वतांत त्या शरिराक ते हे सिसडीन पांय धरले कुडले सुरवेक तो भिवन तागेले जना पुरे ताण लागया पयले इश्ट मित्र बंधू बांधव बायल चेडूं हांकां पुरी लागया पयले जाल्यार पुराय जनान ताका वांचोवचा प्रयत्न केला गजेंद्राक जाल्यार कडे कालारी तांणी आमकां कसलें करूं जायना म्हूण हात सोडून राबनीचे तांणी तशीची त्या जिवात्मान ते शरीर सोडून वचे वेळाक केदना मृत्यू तागेले समीप येता त्या वेळार तो तागेले बायल चेडूं बंधू मित्र हांकां इश्ट पुराय जनाक तो उडघस करता. जाल्यार कोणाकय त्या मरणा दुखून त्या शरिराक सोडवाच्याक जायना. तशी जाल्यार कडे वेळाक
त्या जिवात्माक त्या शरीरा असताना त्या शरीराक परमात्माला उडगासेवची भारी अप्रूप जाल्यार गजेंद्राक कितलीकी काळ म्हाका हांव राखून घेता मिगेल बायल चिरडून राखता तशें म्हणून सराक जाण प्रयत्न करून कडे वेळाक तागेले एक पुण्याचे विशेशा निमती ताका परमात्माला स्मरण जालें. तशें जावन आम्ही गजेंद्राल वरीची आम्ही देवाल उडगा सेवचे तसल कसले पुण्य संपादन करनी म्हूण जाल्यार मरणा कालांत तूं कसल करचें म्हणून कळना अशी आमकां घाबरी जाता. सुरवेक आमी वांचू येत म्हूण लेखून आमगेली सेवा करताची. आमकां मरण निश्चित म्हूण कळ्ळी कुडले पळय सुरवेक एक मनशाक मरणासन जाल्ला, मृत्यू ताका लागी येयला, तागेल्या अंगांक शिथील जाला म्हूण म्हणटन ताका जाल्यार तितली सम करच्याक तागेले सेवा करून ताका ಸ್ವಲ್ಪ आंगांत शक्ती हाडच्याक सकट नाना रितीर प्रयत्न केला रे. कडेर म्हणटा आमच्यान कसलेय जायना म्हणून जाल्यार पुरो जन हात सोडता. कोण म्हळ्यार डॉक्टर समीत म्हणटा आमच्यान कसलेय करूं जायना आनी पुरे देवा लागी म्हूण सांगून म्हणटा पळय. आनी म्हणटा कसो करचें आमी कसलो करूं जाता म्हूण. तशीची हांगा गजेंद्राकय तशीची पुरय गज तागेले बायलचेडू तागेले बंधू मित्र इत्यादी गज तागेले ओटो आसल्यार तांणी पुराय जन ताका सोडून त्याग करून वता न्हय. तेदून तो कोणा शरण वता, ते परमात्मा शरण वता. ताका कळटा म्हाका कोणूय आश्रय ना परमात्मा सोडल्यार म्हूण सांगून कळना. तशीची आतां पळय आमगेले जिवनांत तूं कोणाकय कांय नजे सकट जाला म्हणलें क्या कोरून तांगेले वावंट काण पुरो जाल्यार तांणी भोगचें आमी भोगचें देव केदां व्हरतकी तांकां आमकां कळना म्हूण म्हणटाची. तशीची केल्या उपंत पळयाची चेडूं दूर दूर कामार आसल्यार बापसू कांय नजे आवसू कांय नजे म्हूण सांगले कुडल्या येता तांणी पळोवच्याक. येवन बापसूले आवसू लोट ಸ್ವಲ್ಪ काळ राबून तांगेले सेवा करका. डॉक्टरान सांगला आनी 3-4 दीस चड काणा म्हूण सांगला. मलगड्डणान कागद बरयला वचूका आमी पळोवका म्हूण बायलेक चेडवांक पुराय घेवन येवन आवसूल बापसूल सेवेक राबल्यार एक पंत परमात्मान आपयलें तेन्ना मरण. डॉक्टरान सांगलें कुडल्या मरण जेतवे ना न्हय. डॉक्टरान 4 दीस म्हळ्यार 5 दिसाकय वच्चा पुरो, 4 म्हयन्याकय वच्चा पुरो. तेदन तांणी कसं करताची आमी येवन जाल्ले इतले काळ पळयले आमगेली रजा सरली आनी हांगा राबल्या जायना म्हूण सांगून तांणी तांगेले गांवांक म्हळ्यार तांगेले खंय तें कार्यक्षेत्र थंय वापस वतना हांगा तांणी वचून पावचे पयशे फुडेंची मरण जावचेकय पुरो जाल्यार मरण म्हळ्यार आमगेलें आत्तां ना म्हूण हांगा कळटा. पळया न्ही जावन जिवनांत तूं एक विशय आमी केन्नाय पळोवका गेलोची आलोचना करका गेलोची आमकां ते 3 दीस यात्रे वचुका जेवो एक पिकनिका वचुका जेवो 3 दिसा खातीर न्ही 1 दिसाचे पिकनिका वचे जेवो 4 दिसाचे यात्रे वचे जेवो एक 15 दीस रज घालून दूर खंय जेवो हिल स्टेशन हांगा थंय राबून येवचे जेवो कसलेय जेवो आमी कितली तयार करताची. 1 म्हयनो पुड दुखून टिकेट बूक करची दुखून सूटकेस पॅक करून मेडिसिन्स हे ते पुराय धोरूतय कितली तयार करताची. एक सामान विसरू वचनच तितले जबाबदार वचका म्हूण सांगून एक आमगेले किट्ट तयार करून आमगेले सूटकेस तयार करून कसं धरला म्हूण एक लिस्टार बरोवन ताजे नंतर आनी कसले धोरका आशिल्लें म्हूण सांगून ते एक 15 दीस पुढे पुराय आलोचना करून एक लिस्ट करून जाता. मागीर पॅक करून जातरी ते चॅक करचें वापस ते लिस्ट आशिल्लें पुराय धरला म्हूण मागीर क्रॉस चॅक करताचे आनी कसलेय सोडला आमी आनी कसलेय जाय आशिल्ले अशी तशी म्हूण सांगून कितली सिद्धत करताचे आमी जाल्यार हें शरिरा यात्रा केन्ना सर्त म्हूण कोणाकय गोतना वय बे. एक 100 वर्स नंतरची आमगेलें मरण जातकी 10 वर्सांनी जातकी 50 वर्सांनी जातकी आमकां कसलेय गोतना जाल्यार मरण जाता म्हळ्यार खंडीत ताजे खातीर आमी कसले तयार करताचे हांगा कसलेची तयार जायना आमगेलें वय बे. म्हणटना आमकां आमगेलें मनाक कसं म्हण शरीर यात्रा हांगा मात्र इतेक म्हण शरीर सुचे हांगा मात्र शरीर तितले काळ या पुरे जेवका शरिराक शीत उष्ण सुख दुःख पुरे अनुभव जेवचे. मेल्ली नंतर कसलें म्हूण आमी लेखला रे फटीची इत्या म्हळ्यार मेल्ली नंतर सूक्ष्म शरीर वता ताकाय सर्व अनुभव जाता. मन बुद्धी चेतन आनी तन्मात्रा पंचेंद्रिय ज्ञानेंद्रियाची तन्मात्रा ते ताजे वट वता. तशें जावन ते सूक्ष्म शरीरय दुखी अनुभव करता. ताकाय मना चिंत आसता ताका पूर्वस्मरण आसता हांव कसले सकट चांग काम करनी कसले सकट पाप केला हे पुराय ताका वत आसता.
तशें जावन त्या शरिराकय मात्र न्ही त्या शरिराकय एक यात्रस म्हळ्यार आमी आतां गरुड पुराण पळयतना शरीर ते यमालेद्रा वता ते वचून थंय यम ताजी पुराय हिस्ट्री काडयसिता चित्रगुप्ताल करीन मागीर त्या शरिरान कसल पाप केला पुण्य केला ते आधारारी ते जिवात्माक कसल सूख मेळटा कसल कश्ट मेळटा म्हूण निर्धार जाता मागीर खंयच्यो जन्म म्हूण निर्धार जाता जाल्यार आमकां थंय वतरी ते सुख दुख्खादी भोगची तसली एक यात्रा आसा पळय ते यात्रे खातीर आमी भोगूनच म्हूण म्हणचे खातीर आमी कसले तयार करनाचे मू भोगचे आसल्यार परमात्माल दय आसचो म्हूण मनशाक आमी कसले तयार करनाचे मू तशी ती कडेर जेवची जिवन यात्रा आसा पळय ताका कोणेय तयार करनाची हें शरीर आसतना जेवचे जिवन यात्रेक मस्त सकड तयार जाता हांगा पळयाची पशु पक्षी कसले संग्रह करता चेडवा खातीर बैलेल खातीर म्हूण ना जाल्यार मनशा मात्र ती संग्रहाची बुद्धी ही ताका म्हळ्यार मनुष्य आनी मुखारी जिवन आस कसल सकट जेवचो पुरो हांव कश्ट भोगलो हांव इतले पुरे कोरून दवरचें मेगेल चेडवान मेगेल्या बरें कश्ट भोगूनच म्हूण सांगून चेडवा खातीर बायले खातीर म्हूण कोरून दवरचें आनी तूं गेल्लें तागेले खातीर म्हूण ताणें कसलें करिनी केदना केदना एक मृत्यू स्वरूप जावन आशिल्लें तें मकर सिसडी येवन ते आमगेले पांय धरता म्हूण सांगून सुरवेक कळना म्हूण जाल्यार मनुष्य जीव म्हूण इत्या म्हूण का इत्याक म्हण प्राणी पक्षी इत्यादीक मरण म्हणल्यार कळना तांकां कसलें गोतना जाल्यार मनशाक ज्ञान बौद्धीक शक्ती परमात्मान दिला देखून एक न्ही एक दीस म्हाका मरण येता हांव परमात्माल चिंतन कोरका म्हाका शरीर यात्रा समज जावका जाल्यार मुखार सून हांव परमात्माले चिंत कोरका म्हूण सांगून खंयचेय मनशा मना येतल की अंत्यकालार परमात्माल स्मरण मनाक येतल की तशीच कितलीकी पंत आमगेल्या शास्त्रांत सरपू आनी मकर हे मृत्यू म्हूण म्हणटाची कितलीकी पंत म्हणटाची एक जीव सरपाले हेड्यापंदा बशिलो बेबकुशी केदना तो सरप बेबक्या खरी गिळत म्हणना तशीच मृत्यू म्हूण म्हळ्यार आमगेले माथ्यारी आसता पळयतर आसता आमकां खंयचे वेळा येवन आमकां गबक्कनी दवरून तांडून व्हरता म्हूण कळना तशी आमगेलें मरण लागीं येतना कितले बंधू बांधव असो बायल चेडूं असो व्हडले व्हडले स्पेशलिस्ट डॉक्टर्स असो जाल्यार तांगेले पुराय जना लेदरा दुखूनच तो मृत्यू आमगेले जीव घेवन वता कोणाकय कसलें करूचें ना असहायक परमात्माल दय आसल्यार मात्र कोणेय नातिलें खंयची सौलभ्य नातिलें खंयची मुल्ल्या हळ्ळी गिळ्ळीन तसल्यार त्या वेळाक परमात्माल रक्षण आमकां मेळटा म्हूण सांगताची पळय हांगा गजेंद्राक तो पुर्वजन्म पुण्यविशेशण एक ताका परमात्माल स्मरण मेळ्ळें म्हूण म्हणटाचे तशें पुर्वजन्माचें स्मरण ताका आसूंका जाल्यार येवका जाल्यार तसले तो संस्कार खंय दुखून येयलो अंत्यकालार जाल्यार हांव पुर्वजन्मांत परमात्मालो एक सेवक आशिल्लो म्हूण तागेले मना येवन ताणें आदी मुला म्हूण जाल्यार तो संस्कार खंय दुखून येयलो ह्यो मनाचो चांगू संस्कार ते आमगेले देह पळोवन वता जाल्यार हे संस्कार आमगेले वटू येता तशें जावन हे चांग संस्कार मेळका जाल्यार आमी कसल कोरका देवाल काण आयकुका देवाल गुणकिर्तन कोरका श्रवण करका मनन कोरका देवाल सेव कोरका हें पुरे नवविध रितीर आमी परमात्माले कशी सेव केल्यार आमकां परमात्माल दय मेळटा म्हूण म्हणटा आत पळयत जाल्यार हिरण्यकशिपूल काण आमी पळयत तो तागेलें घर तागेलें धन तागेलें संपत्तू तागेलें राज्य तागेलें अरमन म्हूण सांगून बारी संतोशार आसता न्हू तो कडेरी नरसिंहान ताका पिसून घालता तागेलें कसं भरता काय ना सम भोगलो तो राज्य भोगना सगळो दीस प्रहल्लादाक ते परमात्मा ताणें विसरका म्हूण शिक्षा दिवच्यान तूं तागेले वेळ ताणें व्यय केले विंगडच्यान हिंस दिवच्यान तूं तागेले वेळ व्यय जाले तशें जावन कोणाकय एक कोणेय जेवतो हिरण्यकशिपूल म्हणजे तामस जेवो राजसी जेवो सात्वीक जेवो कोणाकय तांकां केन्ना मरण येता म्हणून सांगूकच जायना तशें जावन सत्संग जावका सत्संगा निमती आमगेली बुद्धी पक्व जाता आमकां ज्ञान मेळटा म्हूण सांगून म्हणटाची आनी केन्नाय कसलें म्हळ्यार कितली सूख भोगूं येता कितली सूख भोगूं येता सूख भोगून 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 आमगेले इंद्रिय शिथिल जायना केन्नाय सूख भोगूं का कशी आमी निरोगी आसूं का म्हूण सांगून
तशी ताजे खातीर म्हणचें कोरूक म्हूण म्हणटना हित बुक्क मित बुक्क ऋत बुक्क म्हूण म्हळेलें. म्हळ्यार प्रती एकांत आमकां लिमिट्स मना वैरी निग्रह ह्या पुराय आसला मात्र आमकां एक जिवनांतू आमी सूख भोगूनय आमी ते भोगनांतल्या बरी आसूं येता म्हूण. आनी केन्नाय हांगा भगवत गीतेंतू परमात्मा सांगता देवान भावयतानेन ते देवा भावयंतवः. म्हळ्यार आमकां कसले सकट हांगा सूख भोगूं मेळटा ते आमी तैर न दत्ता प्रदाये भूयो भुंक्ते यो स्तेन एवच म्हूण. म्हळ्यार कोण ते कसले आमकां मेळटा ते आमकां मात्र मेळ्ळेलें म्हूण सांगून खाल्लें भोगलें म्हूण जाल्यार तें वायट जालें. परमात्मा कसो दिला ह्या पुराय जनाक आसचो म्हूण लेखल्यार मात्र चांग जाल्लें म्हूण सांगून. तशी आतां आमी ही हागेर इंद्रद्युम्नाल काणी पळयली. अगस्त्याल शाप जालो ताका गज योनींत जल्म येयलो. ताका पूर्वजन्माचें विस्मरण जाल्लेलें देखून तो गजेंद्र जावन मदगज जावन भोंवलो. मदगज म्हणचे पळय गजाकच कसल्याक म्हूण मत्त एरवून वचूच तें. तशीच केन्नाय मनुष्य जिवनांत अहंकार मद इत्यादी आसून उन्मत्त जीवन केल्यार स्वच्छंद जीवन केल्यार ताका गजेंद्र म्हूण म्हणचें. तशी केन्नाय संवसार म्हळ्यार शाश्वत न्हय. ह्या संवसारांत कोणाकय सूख मेळिल्लें ना, कोणाकय दुख्खाचें म्हूण मेळिल्लें ना. सुख दुख्ख मिश्रण जावन आशिल्लेची संस्कार केन्नाय तशीच. आतां आमी कसो की एक लायक कसो की दिला आमकां जामून की कसो की हांण दिली म्हूण लेख्या ते खातर ताची हाजी पशी व्हड सूख कसलें ना म्हूण लेखताची. त्या वेळाक ते जामून ओपन करतना ताका आशिल्ली पिन्न समा पळोवन काणनातल्यार ते पक्कन जामुनांत पडल्यार कोणाल की एक दश वायट आसल्यार ताका ते पिन्न मेळ्ळी म्हूण लेख्या. ते कसो जाता जामून लायक असो म्हूण खातर आसतना जिब्बेच्या कोंबू पुरते वयवे. तशीच मृत्यू आमी हें जीवन भारी सुखमय जीवन सुचेची आनंद भोगूक म्हूण सांगून आस्वाद करतर आसतना आमकां मरण म्हूण म्हळेलें हें पिन्न कंठ मेळू पुरो. तशीच जावन सांसारीक सुख भोगतना आमी उडगास कोरता ह्या संवसारांत रोगस व्याधेस मरणस हे पुरे उडगास कोरता. सूख भोगतना आमकां एक दीस मरणस रोग येवच्या पुरो जिवाक व्याध येवच्या पुरो ह्या पुराय आमी लेखून सूख भोगची न्हय. आमी परमात्मा तुका हांव केन्नाय नमस्कार करता. तूं म्हाका चांग जनाल संग दी. हें बायल चेडूं सकट शाश्वत म्हूण मिगेल करीन लेखची तशी कोर नाका. तशें जावन परमात्मा तूं म्हाका वाट दाखोवका कशी तुगेला येवचें. दारी तोरी सय्या वैकुंठकी दारी यावुदय्या म्हूण सांगून. तशी खंय म्हाका खंय तुकून तुगेला येवीत म्हूण म्हणलेलें एक आमी म्हाका एक वाट दाखोवका म्हूण. तशें जावन पळय एक गीत आसा कसलें म्हूण भजन आसा श्रीपादराजाल कीर्तना कशी म्हूण म्हळ्यार ಉಂಟಾದ ಕಾಲಕ್ಕೆ ನೆಂಟರು ಇಷ್ಟರು ಬಂಟರಾಗಿ ಬಂದು ಬಾಗಿಲ ಕಾಯುವರು. ಉಂಟಾದ ತನ ತಪ್ಪಿ ಬಡತನ ಬಂದರೆ ಒಂಟೆ ಹಾಗೆ ಕತ್ತ ಮೇಲಕ್ಕೆ ಎತ್ತುವರು म्हूण. आमगेल्या जाय जल आसतना आमगेल सुತ್ತमुत्तू आमगेल बंधू बांधव इश्ट मित्र भोंवतोर आसताची आमकां हेरळ आसतना तेची उंटाद तन तप्पी खंय एक मनुष्य सलवला म्हूण कळल्यार ताका कसो की तागेले चुकीन की प्रारब्धान की तो जिवनांत सलवलो म्हूण जाल्लें म्हूण जाल्यार उंटाद तन तप्पी बडतन बंदरी तो दुर्बळ जालो ताणें सगळी कळून घेतलें म्हूण जाल्यार आमगेले बंधू मित्र इश्ट बांधव आमगेले ओटोवची आमगेले घरा बागलांतू आशिल्ले जन आमी तांकां तांणी सोणवताचे आमकां मात्र न्ही मार्गार खंय आमी तांकां मेळ्ळ्यार तांणी ಒಂಟೆಯಂತೆ ते कत्त मेलಕ್ಕೆ ಎತ್ತುವರು तांणी खंय पळोवन वताचे खंय गळवयर करून. कशी ಒಂಟೆ म्हळ्यार कॅमल म्हणटा पळय आमी ते खंय पळोवन खंय गळवयर करून वचचे तो गशील कोणाय ताका दिसनाची. तशी पुराय जनय तशीची कसलें म्हूण म्हळ्यार आमगेलें कसलें ना म्हूण तांकां कळवे. मागीर आमी तांगेले गुर्तू काण उरलो कसले 4 पयसांनी निमगेल्यार म्हूण म्हळ्यार भंयान आमकां पळयनान अशी तांणी वताची. ताजे खातीर ह्या संवसार म्हूण म्हळ्यार काडबेळದಿಂಗಳು ಕೈ काडबेळದಿಂಗಳು म्हळ्यार रान्नांतू
कितले चंद्राल उजवाड पडले रे कसं प्रयोजन असं नव्हे गांवांत तूं चंद्राल उजवाड पडतना थंय आशिल्ल्या जनाक संतोष येता रानांत तूं ते चंद्राल उजवाड पळोवन संतोष पावतले कोणेय नाची आनी घन अरण्यान तूं चंद्राल उजवाड पडल्यार भितर काळोख आसता म्हूण सांगून तशी एक आनी म्हणटा पळय सुखाचे संगाती सर्व हे मिळती म्हणून आमकां हांगा सूख आसतना पुराय जन आमगेलो लोट आसताच तशी नानतला रे दुःख आयलें म्हणजे कोणाकय कोणय ना म्हूण सांगताची यारू संगड बाहोरिल्ला ಯಾರೂ ಸಂಗಡ ಬಾಹೋರಿಲ್ಲ ಆಮ್ಗೆ ಒಟ್ಟು ಕೊಣೆ ಏನಾಚಿ ಕೊಣೆತ್ತ म्हळ्यार परमात्मा मात्र येतके आमगेलो ಒಟ್ಟು ताणी येवचे तसल योग आमी कोरका मात्र ताणें आमगेलो ಒಟ್ಟು आमगेल जिवन यात्रेन तो आमगेलो ಒಟ್ಟು ताणें सुका जाल्यार तसल कसल की एक आमी परमात्माले एक विशेष स्मरण की सेवकी निरंतरता गेलो ಒಡನಾಟ की म्हळ्यार परमात्माला ಒಟ್ಟು वचचें ಒಡನಾಟ म्हळ्यार कसं ऐकल्यार परमात्माला विशयी सांगल्यार परमात्माला विशयी उलयल्यार परमात्माला विशयी अशें असल्यार मात्र आमकां जाता म्हूण सांगून देव मेळटा आमकां म्हूण सांगून नानतला री एकल्यान येवचें एकल्यान वचचें हात येतनाय खाली हातू वतनाय खाली हातू कसलें ना दोनी हात अशें बांदून सोडताची वय कांय ना तुका व्हरू कसलें ना पडिना बुत्ती ना कसलें ना नानतल्या आमी जिवंत असल्या हातान पुराय कितले की सामानांनी व्हांवन घेवन वचताची कडेर पळया ते हाता दोन बोट्टां बांदून घालताची तुका जालें व्हांवन व्हरू जायना हांगा दुखून बंद तुगेलो हात कसलें ना तुगेलो हातान तूं म्हणून सांगचे खातीर पळया तशी हांगा आमी केन्नाय कशी म्हळ्यार मरणा कालांत परमात्मान येवका आमकां म्हूण सांगून कशी म्हणटा पळय ಕರುಣಿಸೋ ರಂಗ ಕರುಣಿಸೋ ಮರಣ ಕಾಲದ ನಿನ್ನ ಸ್ಮರಣೆ ಒದಗುವಂತೆ म्हूण सांगून गजेंद्राक इतले एक दुर्गती म्हणटा पळय कडेर म्हणटा आनी कसलें करूं जायना म्हूण म्हणटा मान परमात्माला उडक आसलेलो परमात्माक ताणें भारी एक शरण येयलो परमात्मान ताका कोण परमात्माक शरण येयलो की त्या गजेंद्राक परमात्मान येवन पावलो म्हूण सांगून तशी केन्नाय कशी म्हळ्यार म्हणटाच पळय माद्रक प्रपन्न पशुपाश विमोक्षणाय मुक्ताय भूरी करुणाय नमोलयाय म्हळ्यार केन्नाय आमगेले तितले एक देवा लागीं शरण येवचें म्हाका आमकां तो सांगता पळय गजेंद्र माद्रक प्रपन्न म्हाका हांव तुका शरण येयला देवा म्हाका एक पशु हांव वय माद्रक पशु हांव एक पशु म्हूण लेखून तुका शरण येयला म्हूण लेखून म्हाका सोडवाय विमोक्षणाय म्हूण म्हणटरच तो म्हाका सोडवाय म्हूण सांगून तशी बिडगड मेळटा गजेंद्राक मकरालांत तुकून जाल्यार ताका आमी जाल्यार वांतले कुडले आनी कितें सुका म्हूण लेखतात न्हू हांगा गजेंद्राक वापस वांचुका म्हूण म्हळेलें आशी ना जालें ताका परमात्माक केन्ना तो देवा म्हाका ह्यांतू दुखून मुक्त करी म्हळ्यार ताणें गजेंद्राले दुखून मुक्त सिसडी तोंडा दुखून मुक्त कर म्हळेलें न्हय हें हांगा हें जगत्या दुखूनची कश्टा दुखूनची मुक्ती दी म्हूण म्हणलेलें तशी तो निज्जावन तागेलें शरीर हस्ती जावच्या पुरो जाल्यार फुडली जन्मान तूं त्या शरिरा लायक संस्कार आशिल्लें मनुश्य शरीर आशिल्लें वय त्या मनुश्य शरिरा दुखून शापग्रस्त जावन तो पशु योनींतू आयलो आतां पशु योनींत आयले नंतर ताका सुख दुःख पुरे अनुभव जाल्ले आनी परमात्माला निमती ताका एक मोक्ष जेवची मात्र मोक्ष जेवच्या परमात्मानीक अनुग्रह कोरता ताका ताजे खातीर गजेंद्र परमात्मा लागीं प्रार्थना करता कसलें म्हण ते हस्तीक मोक्ष दी म्हळ्यार गजेंद्र सांगता परमात्माले म्हाका मोक्ष दी देवा म्हाका तुगेल्या अनुग्रहानाची अंत दुखून सोडवान वचुका म्हाका बरी जावका म्हूण सांगून तो मागता तशीची आतां ही काणी सांगतना आमकां एक संशय येना हस्ती सांगून पशु ताका उल्लोचे जल्वे देवाला निमगुचे जल्वे ताका प्रार्थना करूं जल्वे ताका मुक्ती म्हळ्यार कसं म्हणून तसो या पळय ताका आमी कसं की कल्पने काणी करची न्हय विद्या वाजूचे एक पुरे मनुश्या खातीर न्हय हस्तीक निजत्वे म्हूण म्हणटना निजावन आमी हांगा पळोवका वय ना म्हूण म्हणाची कसलें भाशा विद्या पांडित्य पुरे एक मनुश्या खातीर मात्र म्हूण लेखल्यार हांगा निजावन ते विद्ये पांडित्य कसल्याक आध्यात्मीक आनंद अनुभव करूंक ना एक चेडूं आसा ते चेडूं सान आसतना ताका कसलेंय ज्ञान ना कसं की म्हळ्यार ताका ल्हान कोण ताका लांब कोण कसलें ताका गोत ना म्हूण लेखया तेन्नाय तें हासतना
पुरायजना एक संतोष नाम आहे निष्कळंक हासू त्या चरडाल तोंडारी पण इथं भारी संतोष जाता तशीची त्या आनंदाक त्या चरडू त्या कोणाल चरडू कसं इत्या म्हणसव्या मनशाल की अन्य की दुसरे की ना त्या आनंदाक एक जाती मत योनी कसलेची भेद ना जाल्यारी ते एक चरडान आसतना जावचे आनंद अनुभव करच्याक ताका कसले व्हड विद्या पांडित्य सकड जावका म्हणू ना तशें जावन एक संस्कार म्हळ्यार मानसीक संस्कार असल्या पुरो तशी मनुष्य पक्षी या पुरे योनी भौत शरीर म्हणटाचे भितरी एक असीम चैतन्य आसा तो जीवात्मा म्हणटाचे खंयचे पशु योनी येवच्या पुरोची खंयचे पक्षी योनी येवच्या पुरो ते जीवात्म तागेले उत्तम संस्कार आसता ते गोप्य जावन दवरता म्हूण सांगून हांगा आमी लेखुका जाता असतिले योनींत येयल्या रे ताका कसले बुद्धी कशी सांगल्या कशें येयला ताका म्हूण सांगून आमी निमगेला रे कळव्या त्या खंयचे योनीन तेवच्यो परमात्मा लेख अनुभूती जेवच्याक खंयचे योनीन तयल्या रे संतोष म्हळ्यार एकूच येतो ताका कसले आनंदाचे अनुभूतीक कसले जाती मत पंत तोगे साधन चड हागेल साधन उणें ते पळय कसले ना म्हूण सांगता तशी हे गजेंद्र स्तुती कोण फालपाल्यार उठान वाजीत की ताका चांग बरेपण जाता मान्नी कोण एक ना एक दीस मरण येवचे सामका म्हूण सांगून लेखून नित्य गजेंद्र स्तोत्र करताच की तांगेले जिवनान थोडोड सकडे म्हळ्यार चांग सकडी जिवनान तूं जगता आनी अंत्यकालान तूं हरिस्मरण खंडीत जाता तांकां म्हूण सांगून हांगा भागवतान तूं सांगताची तशी हात गजेंद्राले काणी हांगाक जाल्ली आतां शुक महामुनी एक रैवत मन्वंतराची काणी सांगता हांव तुमकां म्हूण सांगून शुक महामुनी हाका परीक्षीत राया सांगताची येदोळ तई तामस मन्वंतर तई जाल्ले आतां रैवत मन्वंतर तो चारी म्हनू ताका तो पंचा म्हनू रैवतू ता चारी म्हनू जावन आशिल्लो तामसाल भाव ताका रैवताक अर्जुन बली विंध्य म्हूण सांगून चेडूं आशिल्लीची म्हूण म्हणटना तो सांगता म्हाका परीक्षीत राय सांगता म्हाका आतांचे फुडले आनी जेवचे मनू पुराय जनाल चरित्र तूं सांगता न्हय आनी ते मनवंतरान तो परमात्मा खंयचे सकट रूप घेवन येयला हे पळय तूं म्हाका सांगता वय म्हूण सांगून तो प्रार्थना करतके परीक्षीत रायाल प्रार्थनेक शुक महामुनी कसल सांगताची म्हूण म्हणलेले फायचे दिसाचे भागवत काणींत आमी पळया आज सांगिल्ले भागवत परमात्माले गुरुंगेल चरणारविंद समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय ते समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु।